आणि त्यांना फाईट करतोय तो हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सेमीफायनल क्रमांक 2. पहिला चेंडू ऋषी भोईरसाठी गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार 4 धावांसाठी. असा फलंदाज ऋषी भोईर. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. मनोज देवकर चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत 2 धावा मिळतील ऋषीला. फेकी खराब झाली बघा. मात्र सहा धावा धापल कधी लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ. अरविंद पत्रकाका पुरस्कृत जे नांदिवलीचे आहेत. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. जास्त सफल झाले. फटका खूप चांगला सजवलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. ऋषीच्या बॅटमधनं दुसरा चौकार. हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ 10 धावा धापलकरती लागल्यात. 3 चेंडूचा खेळ ऋषी भोईरने केलाय. समोर संदेश म्हात्रे सारखा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र कोणतेही दडपण ऋषी भोईरवरती नाहीये. केतन म्हात्रे सलामीला येत नाही. 2 मॅच ते खेळलेही नाहीयेत. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडूने बाउन्स घेतला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. ऋषी भोईर ऑन फायर. चौकार. नाहीये ते फटके मात्र ऋषी भोईरकडे. ऑफसाईडचा चेंडू ते लेग साईडला दिशा देतात. 14 धावा. हा चेंडू चांगला होता. ऑप्शनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतो. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. पहिला डॉट चेंडू तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. संदेश म्हात्रेकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी सातत्याने दाखवले. मात्र 14 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. कोणताही संघ क्रिकेट विचार केला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटचा तर कोणताही संघ मोठा नाहीये. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा शफल झाले आणि इथे अपील केलं जाते आणि फलंदाज ऋषी भोईरची खेळी समाप्त. 14 धावांचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिलंय आणि ऋषीला मात्र मागे परतावं लागेल. तर नितीन काही आपण म्हणतोय मोलाचं ज्यांनी सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. आपण म्हणतोय सूरज जोशी असतील, जयदेव जोशी असतील, साहिल पाटील असतील, विशाल पाटील, योगेश ठाकूर, साई पुजारी, शिवसेना विभाग प्रमुख किशोर सावंत साहेबांचं आतमध्ये आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. अमोल मस्के, तसेच आपण येतोय कमलेश मोकल, जयदीप भोईर, मोंटू जोशी. आपण येतोय जेवणाची ज्यांनी उत्तम सोय करून दिली ते गणेश ठाकूर आणि गुरुबाई गोटे. आणि तसेच ज्यांनी आम्हाला नेट प्राप्त करून दिले प्रेसित ठाकूर, ज्याने आमच्यापर्यंत नेटची व्यवस्था देखील आम्हाला मिळवून दिली. त्या सर्वांना मी धन्यवाद देतोय. नक्कीच बळू. आणि गुरु गोटे यांचा एक विशेष सन्मान सुद्धा केला जाणार आहे आयोजकांच्या वतीने संध्याकाळच्या सत्रात. तर पहिल्या षटकात 14 धावा आल्या. मात्र ऋषीला मैदान सोडावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो फलंदाज केतन म्हात्रे. पहिली मॅच तो या स्पर्धेत खेळलाय आणि सेमीफायनलची मॅच खेळतोय. म्हणजे मधल्या 3 मॅच तो खेळला नाहीये. आता भिवंडी प्रीमियर लीग मध्ये जाऊन सुद्धा त्याने पहिलं अर्धशतक ठोकलंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन अर्धशतक आहे. ठाणा प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिली जलपेश भोईर यांच्या माध्यमातून. पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तुम्ही पाहिली, पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. ज्युनियर प्रीमियर लीग पाहिली, पहिलं अर्धशतक केतनच्या नावावर आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतोय. सिंगल इथे मी ते प्रेम आले दुसरं षटक घेऊन. सेकंडला केतन मात्र 1 बाद 15. 15 धावा झाल्यात. एका धावेने खातो करतोय जीत भोईर.
इथे मात्र फटका चांगला आहे. ठाणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ केतन म्हात्रेच्या बॅट तर बाळकृष्ण कान यांचे आगमन होते. पिंट्यादा पाटील यांचे आगमन होते. संदपचे त्यांचे हार्दिक स्वागत. आणि केतन म्हात्रे 3 मॅच मध्ये नव्हता आणि आता षटकाराने त्याने खातं उघडलंय सेमी फायनलच्या मॅच मध्ये. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. केतन म्हात्रेला थोडस शांत ठेवलं या चेंडू मागे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला चेंडूने. परफ्यूम डिलिव्हरी असंही म्हटलं तरी अवघड ठरणार नाही की त्यांना काही समाजाच्या आतच एसटीच्या हातात हा चेंडू विसरतोय. काही क्षणातच काही वेळातच आपण पाहू शकाल ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचं इथे आगमन होतोय. मागच्या वर्षी राजूदादांची उपस्थिती लाभली होती. फसवा चेंडू. केतन म्हात्रे बॅक टू द पेवेलेन. हा मोठा धक्का हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाला. आणि क्रिकेटसाठी ज्यांचं मोठं योगदान आपण पाहिले काशीनाथदादा पाटील आणि ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील एक हसमुख चेहरा आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच तुम्ही आनंद पाहिलाय. विनोदजी रतन पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस बॉलला एक शिस्त घडवली. त्यांचं इथे आगमन झालंय. साहेबांचा मी दादांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 5 जानेवारीला त्यांचा वाढदिवस सुद्धा तुम्ही पाहिला आणि आगसन टीमच्या माध्यमातून चॅम्पियन होत असताना ती ट्रॉफी मात्र दादांना वाढदिवसाची गिफ्ट देण्यात आली. प्रेम अखूट टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. अविनाशलाही मैदान सोडावं लागेल. प्रेमने 2 मोठे धक्के दिलेत. या अगोदर केतन म्हात्रेने आता मात्र अविनाश भोईर. हॅट्रिकच्या उंबरड्यावर गोलंदाज बघायचे प्रेम देवकर. बघायचे सेमीफायनलमध्ये हॅट्रिक पूर्ण करेल का. पहिली हॅट्रिक सुरेंद्र लोखंडेने पूर्ण केली या स्पर्धेत. 4 अर्धशतक तुम्ही पाहिले. ऋषी भोईरने अर्धशतक ठोकले. जीतने अर्धशतक ठोकले. 2 वाकलांचे खेळाडू आहेत महेश पाटील हिडकाली ज्याने एक अर्धशतक ठोकलं आणि अभिजित भोईर चिंचोळ्याचा पाडा त्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. त्यानंतर पहिलं मेडल षटक अरविंद पाटीलने फेकलंय वडोली सी संघाच्या आणि दुसरं मेडल षटक आपण पाहिलं तर दिलीप पाटील देसाई संघाचा. 4 अर्धशतक आणि बघायचं दुसरी हॅट्रिक पूर्ण करेल का इथे प्रेम या स्पर्धेतील. 21 वरती 3 विकेट गेलेत. जीत भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ऋषीने 14 धावांचं योगदान दिलं. जय जलेश्वर वाडेकर संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. सापाटे संघ 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांचा मानकरी ठरेल. किरण स्ट्राईक एंडला आहेत. हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज प्रेम. हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. पंचाने वाईट घोषित केलंय. धावांची गती आपण पाहिली प्रसाद सर तर चांगली आहे. 22 धावा झालेल्या आहेत मात्र 3 विकेट सुद्धा गेलेले आहेत. मिनिट महत्वाची सूचना आहे. जे प्रेक्षक आपण आता स्क्रीन समोर उभे आहेत त्यांना विनंती करतो जर आपण तिथून बाजूला व्हा. नाही नक्कीच नक्कीच स्क्रीन समोर कोणी थांबू नका. चांगली गोलंदाजी प्रेमची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 2 महत्वाची विकेट त्याने घेतले. अविनाशला बाद केलं आणि केतन म्हात्रेला त्याने बाद केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 22 अशी धावसंख्या आहे ती. प्रथम बॅटिंग करत असताना हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ.
कौतुक करेल आणि ऑपरेटर संकेतचंही एक दमदार आमदार राजूदादा पाटील सातत्याने मागच्या वर्षी त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. 22 धावा दाबलगती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय संदेश, वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक. स्पीडअप करा, 5 ओव्हरची मॅच आहे, अजूनही मेगा फायनल आपल्याला कव्हर करायची आहे. अप्रतिम स्पर्धा श्रद्धांजली चषक. इथे बॅटची कडा तर लागली होती, मात्र थोडासा पुढे राहिला चेंडू. जित भोईर आणि संदेश म्हात्रे सिटी क्रिकेटमध्ये एकाच संघामध्ये खेळतात. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघामध्ये. तुम्ही एकमेकांचे डावपेच माहिती असतील. संदेशलाही माहिती आहे जित भोईर कशा पद्धतीने बॅटिंग करतो आणि संदेशने भरपूर इम्प्रेस केलंय. सध्याचा काळ तुम्ही जर पाहिला तर सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी अक्षरशः स्पर्धा गाजवल्यात. फुलटॉस चेंडू होता, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, मनोज आहेत. बॅकअपसाठी एक क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे मिळाली जीतला. अजूनही जीत बॅटचा फेस खोलत नाहीये. 2 धावांनी तो खेळतोय. किरण म्हात्रेला अजूनही खातं उघडायचंय. 23 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ प्रथम बॅटिंग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा तुम्हाला दापलकती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज संदेश म्हात्रे. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणतायत. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहिलं तर किरण म्हात्रे आहेत. एक आक्रमक फलंदाज. कमी चेंडू जास्त धावा हे नेहमीच त्याचं समीकरण राहिले. इथे मात्र चेंडूची गती कमी केली आणि किरण म्हात्रेला पूर्णपणे शांत ठेवलंय. दबाव दिसतोय वाकलन संघावरती. गोलंदाजी चांगली होते जय हनुमान मोठी देसाई संघाची, त्यामुळे थोडासा प्रेशर दबाव तुम्हाला पाहायला मिळतो. हर्ष 11 वाकलन संघावरती चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि किरण म्हात्रेची खेळी इथे समाप्त. 23 या धावसंख्येवरती लागणारा 4था धक्का. कटआउट आहे 2. आपण आता सन्माननीय आपण आता ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद दादा आणि काशीद दादा यांच्या कटआउट जवळ आपण उभा राहू नका. कुणी मेन एंट्री जवळ कुणी थांबू नका. प्लीज सहकार्य करा. बघा अजूनही बाळू प्रेक्षक तिथे उभे आहेत. त्या प्रेक्षकांना विनंती असेल बघा आपण तिथून बाजूला व्हा. आपला अपमान होईल असं करू नका. स्क्रीन समोर अजूनही 2 प्रेक्षक आहेत. ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट टी शर्ट आहे. नावच घ्यायचं बाकी आहे बाळू पडील फक्त. नाही, नक्कीच मी नितीन आपण प्रेक्षकांना फक्त नम्रतेने विनंती करतोय आम्ही थोडंसं आपण सहकार्य करा जरा. बाळू त्यांना हेही माहिती नाही की कॅमेराही त्यांच्यावरती आहे तरी तिथे थांबलेत अजून. हरकत नाहीये. काही प्रेक्षक समजदार असतात, काही प्रेक्षक समजूनही काही लक्ष देत नाही, असंही असतं. हरकत नाहीये. मॅचच्या दिशेने वळूया. 4 गडी बाद 23 अशी धावसंख्या. उमेश भोईर आले 6व्या क्रमांकावरती. थोडंसं अडचणीत सापडलाय हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन. गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि इथे उमेश भोईरलाही मागे परतावं लागेल. फलंदाज क्रमांक बाद होतोय 5वा. 23 या धावसंख्येवरती पूर्णपणे अडचणीत सापडलाय तो वाकलन संघ. द्यायला कोणताही फलंदाज थांबत नाहीये मैदानात. आणि काय गोलंदाजी केली आहे संदेश म्हात्रे. सिटी क्रिकेटमध्ये मी 3 वेळा का बेस्ट बॉलर ठरलोय आतापर्यंत. सातत्याने चांगली गोलंदाजी. यामुळे याची रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघामध्ये सुद्धा वर्णी लागते संदेशची. प्रेमी त्याच संघात खेळतात, जीत भोईरही त्याच संघात खेळतात. ऋषी भोईरला सुद्धा तुम्ही त्याच संघामध्ये पाहता. पूर्णपणे अडचणीत सापडलाय हर्ष 11 वाकलन संघ. 5 फलंदाज गमावल्यात आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 23. प्रसाद पहिल्या षटकात 14 धावा होत्या, मात्र एक गडी सुद्धा बाद झाला होता पहिल्या षटकामध्ये. मात्र त्यानंतर धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. 5 चेंडूमध्ये 1च धाव आतापर्यंत दिली आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. संदेशला पुन्हा हॅट्रिकची संधी आली. या अगोदर प्रेमला ही संधी आली होती. आणि बघा आता प्रदीप पाटील आलेत डावखुल्याचा आताचा फलंदाज. 5 गडी बाद 23. दादांचे आगमन झाले आमच्या वासप्रती ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 48 ग्रामीण संघांना जर्सी देण्यात आल्या खाडी चषक मध्ये. हॅट्रिक चेंडू मात्र प्रदीप पाटील आहेत. त्याच्या बॅटमध्ये हा लॉंग ऑनच्या वरून सुपर षटकार.
मी स्पर्धा पाहतात मित्रांनो, स्वर्गवासी रामदास पुंडिक पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागतोय तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेश पाटील यांच्याकडनं 15,000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे आणि ऐवा कॅशसाठी प्रेक्षकांसाठी 1,500 रुपये आणि सातत्याने बक्षिसांचा वर्षाव केला होता. या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन आर्मी मुकेश रामदास पाटील साहेब आणि विद्यमान नगरसेविका संगीताताई मुकेश पाटील. सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं. प्रेक्षकांनाही पारितोषिक लावण्यात आलेले या स्पर्धेच्या माध्यमातून 29 धावा झाल्यात. प्रदीप 7व्या क्रमांकावरती आले. त्या अगोदर उमेशची वर्णी लागली, मात्र उमेश फारसा चांगला खेळ करू शकला नाही. उमेशला खूप कमी संधी मिळते, मात्र आज संधी होती कारण की 2 षटकं अजूनही बॅलन्स आहे. जीत भोईर तुमच्या समोर आहे. सिंगल डबलला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. समर्थ येत आहेत 4थं षटक घेऊन. 2 षटकं अजूनही शिल्लक आहे, अजूनही काही बिघडलं नाहीये. इथून 55 धावा झाल्या तर फाईट करू शकतात. मात्र मोठी देसाई संघाकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप खोलवर आहे. वातावरण थोडंसं दमट आहे, तर मी 50-55 धावा सुद्धा फायटिंग असू शकतात या मॅचमध्ये. मचिंद्र सर इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, मात्र डॉट चेंडूची ते समाप्ती होते. जीत भोईर अजूनही मैदानात आहेत, मात्र अजूनही तेही संघर्ष करतायत. काही धाबा येत नाहीयेत. 29 धावा झाल्यात. प्रदीपने षटकाराने खातं उघडलंय. समर्थचं कौतुक करेल. एका बाजूला एक यंगस्टर तर दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू जीत भोईर. गेले कित्येक वर्षांचा अनुभव जीत भोईरच्या पाठीशी आहे. समर्थ मोठा गाव यांकडनं राईट मोर द विकेट. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच दुखापत झाली असावी थोडीशी, कारण वेगाने चेंडू आला होता. स्प्रे घेऊन जायचे. दुसऱ्यांदा हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. सकाळी विकी मडवीला सुद्धा आपण पाहिलं. सापाडे संघाची थोडीशी दुखापत झाली होती. जेथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जातात. ही स्पर्धा तुम्ही पाहता श्रद्धांजली चषक. स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील व स्वर्गीय मयूर तुळशीदास पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 चे भव्य दिव्य आयोजन. प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख व श्रद्धांजली चषक. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं इतकं सोपं नाहीये आणि जीत भोईरचा फटका खूप वेगाने होता बघा. नक्कीच खूप दुखापत असावी. चेंडू वेगाने लागले. 3ऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये व चषक. चतुर्थ क्रमांक 50,000 रुपये. मालिका वीरसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी बायसिकल आहे. गोलंदाजासाठी बायसिकल आणि क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. वैदिक तुषार पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक जयसिंग पाटील साहेबांकडून आम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 30 धावा धापलकवती लागल्यात. आज दुसऱ्यांदा ही दुखापत आपल्याला पाहायला मिळते. बघा नितीन, 1 मिनिट जरा मी सूचना करतो. जी लहान मुलं बघा रॅलिंगवर चढले आहेत, त्यांना विनंती करतो आपल्याला दुखापत होईल, जरा खाली उतरा. आपण थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. नक्कीच थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आयोजक तरी कोणाकोणाकडे लक्ष ठेवतील. प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. 30 धावा झाल्यात. 5 गडी बाद. स्ट्रायकिंगला प्रदीप आलाय, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. गोलंदाज समर्थ गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. हलक्या तरी खेळत आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये. सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग करतोय मोठी देसाई संघ. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 31 धावा धापा लागल्यात. संघर्ष करावा लागतोय धावांसाठी. आपण पाहिलं तर प्रेक्षकांना विनंती असेल स्क्रीन समोर थांबू नका. थोडं सहकार्य करा प्रेक्षक वर्ग. स्क्रीन समोर थांबू नका. इथे मात्र जीत भोईरच्या बॅटमध्ये येतोय हा संघर्षमय षटकार. मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मला बॅटिंग चांगली करावी लागेल आणि 13 धावांवरती तो पोहोचलाय. 41 धावा झाल्या आहेत. 5 फलंदाज जरूर बाद झालेत.
आता वाकलन संघ आहे, एका दोघा खेळाडूंच्या आधारावरती हा संघ चालत नाही. 11च्या 11 खेळाडू आपलं योगदान देत असतात. कारण प्रदीप उशिरा आले, षटकाराने त्यांनी खातं उघडले आणि जीत आता उशिरा बॅटिंग करतोय, मात्र चौकाराने एक षटकार त्याच्याही बॅटमधनं आलाय. वैयक्तिक तो 13 धावांवरती खेळतोय. समर्थ राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी. गुड शॉट. पंचेचाळीस धावा झाल्यात. तर 12व्या खेळाडूने जायचे मोठी दिसायचे, थोडीशी दुखापत झाली जीत, त्यामुळे तो खेळाडू बाहेर येईल, हरकत नाहीये. तिथून समर्थला दुखापत झाली, त्यानंतरच धावा आल्या. 2 चौकार, षटकार आणि 17 धावांवरती पोहोचतोय जीत. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेत जीतची राहिलेली आहे. ऋषी भोईर असतील, प्रदीपने सुद्धा उंबारीच्या विरुद्ध उपयुक्त बॅटिंग केली होती. 17 धावांवरती पोहोचतोय जीत भोईर. 8 चेंडूचा खेळ त्याने केलाय. 45 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम, नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन ते देत असतात. त्यानंतर काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ दादा पाटील, दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय प्रतीक. हा चेंडू स्ट्रेट फटका पाहायला मिळतोय, मात्र प्रेम आले होते, झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल इथे मिळेल. 46 लॉस ऑफ 5. 5 गडी बाद 46. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता स्ट्राईक जीत भोईरकडे. चांगली बॅटिंग या स्पर्धेत आपण पाहिलं तर 5 विकेट हॉल सुद्धा त्याच्या नावावरती आहे. 5 गडी सुद्धा त्याने बाद केले होते एकाच इनिंग मध्ये. खूप चांगली गोलंदाजी सुद्धा केलेली आहे, दर्जेदार. 46 धावा झाल्यात. प्रतीक गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. प्रेम येत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धाव. 47. 47 धावा झाल्यात. ऐवा कॅशसाठी सुद्धा प्रेक्षकांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मुकेश पाटील साहेबांकडनं, जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. मग पडद्याच्या बाहेरच झेल पकडा, अन्यथा रेलिंग ढकलून पुढे याल. असं करू नका, तुम्हाला दुखापत होईल. 47 आणि रॅलिंगवर जास्त करून जोर देऊ नका. शेवटचा दिवस आहे. इथे हलक्या हाताने खेळत आहेत. डबल माइंड मध्ये होते प्रदीप, मला वाटतं प्लेस करायचं की मारायचं, आणि इथे मात्र एकच सिंगल मिळाले. 48. 3 चेंडू प्रतीकने सुरेख टाकले आतापर्यंत. 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा त्यांनी खर्च केला. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला प्रदीपने. 48 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या वाकलन संघाने 93 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या, तो संघ मात्र एक धावेसाठी संघर्ष करतोय. 48 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र जीत भोईरचा हा तडाखा. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं, षटकार. चोवीस धावांची एक मॅरेथॉन इनिंग. या स्पर्धेत आपण पाहिलं दत्त ठाकूरने 114 धावा कुठल्या होत्या, मात्र तो संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. पिंट्या जोशी ज्याने 120 धावा कुठल्या होत्या, तोही संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. ऋषी भोईर त्यांनी या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत, आणि जीत भोईर त्यांनी या स्पर्धेत 100 धावा कुठल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या जीत भोईरसाठी. सुरेख बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. प्रतीक अजून एक धमाका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जीत भोईर ऑन फायर.
नितीन, काल मी अशाच प्रकारची बॅटिंग केली होती जीतने आणि आज तशाच प्रकारची बॅटिंग करतोय, मोक्याच्या क्षणी बॅटिंग करतोय. प्रेक्षकांना विनंती करतो, बॅटिंग आवडली असेल ना जीतची, जरा टाळ्या होऊन जाते जीतसाठी. काय बॅटिंग करतोय. नाही नाही बघा, काल सुरुवातीलाच त्यांनी धमाका चालू केला होता. आज थोडासा वेळ घेतला कारण 5 विकेट गेले होते. थोडासा संघर्ष केला, बॅटवर चेंडू येत नव्हता. मग आता त्याला थांबवणं कठीण आहे. 11 चेंडूमध्ये 30 धावा केल्यात आणि संघाची धावसंख्या झाली ती 60. त्याचमुळे ह्या संघाचा तारणहार म्हणून त्याची ओळख आहे. आणि अजून एक सलगचा 3रा षटकार. जीत भोईरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. एक मॅरेथॉन इनिंग जीत भोईरच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 36 धावा कुठल्या उपयुक्त. एक अप्रतिम स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अप्रतिम बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली जीत भोईरची. आकर्षण संघाच्या विरुद्ध सुद्धा अर्धशतक त्यांनी ठोकलं आणि या मॅच मध्ये सुद्धा संघ अडचणीत असताना आपण पाहिलं तर धावा झाल्या आहेत 66 आणि 67 धावा आता मोठी देसाई संघाला करायचे. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू होता. आता ताकद प्रचंड आहे बघा. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील सुद्धा कौतुक करतायत जीतचं. नाही, नक्कीच नितीन, विनोद दादाला मी पाहिलं की कोणता खेळाडू कोणत्या गावचा ते महत्त्वाचं नाही. खेळाडूने चांगलं काम केलं ना त्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत नितीन. आणि आता टाळ्या देखील वाजवल्या येतोय. आणि याच वेळा आपण येतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद दादा पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाणार. व्यासपीठावर त्यांचा सन्मान करतील. मी विनंती करतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेश दादांना विनंती करतोय की आपण त्यांचा व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. तर बाळू एक रेड झिपरवाले त्यांनी झेल पकडलाय बाळू. ऐवा कॅच 1500 रुपये त्यासाठी जलपेश. नाही, त्याला पण 1500 रुपये मिळतीलच. बघा धावत किती आलाय तो. नक्कीच बाळू. कारण अतुल भोईरने सुद्धा एक नाव जरूर राहिलं. अतुल पाटील, अतुल भोईर जे सापडले त्याचेही 100 पेक्षा जास्त धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी बनवल्यात. तर ग्रामीण आपण संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचा व्यासपीठावर सन्मान होतोय. जरा जोरदार टाळ्या होते विनोददादांसाठी. एक विठ्ठलाची प्रतिमा त्यांना आपण इथे भेट दिली जाते. या स्पर्धेची गोड आठवण. विनोददादा धन्यवाद तुम्हाला, खूप खूप धन्यवाद. खूप मोलाचा वेळ असतो त्यांचा, पण या स्पर्धेसाठी त्यांनी आपला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच काटाई गावचे माजी सरपंच काशीनाथदादा पाटील यांचा देखील आपण व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. बहुचर्चित असं नाव आहे विनोददादा. नंतर मुकेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण काशीनाथदादांचा देखील सन्मान करतो. काशीनाथदादा या. बहुचर्चित असं नाव आहे विनोददादा. नंतर नेहमी आपण इथं क्रिकेट असतो, कोणतेही कार्यक्रम असतो, काशीनाथदादा नेहमी आपली उपस्थिती दाखवतात. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद. मुकेश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करायचा आहे. तर 66 धावा झाल्या. 67 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ते जनमन मोठी देसाई संघासमोर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जेव्हा मॅच सुरू होईल ऐकूया आपण या दुसऱ्या सत्रामध्ये रायगडची तोप मच्छिंद्र पाटील सर यांना. मच्छिंद्र पाटील एक मिनिट, एक सन्मान आहे. प्रफुल्ल पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. प्रफुल्ल पाटील काटाई. प्रफुल्ल पाटील या. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. मुकेश दादांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्ल पाटील यांचा देखील आपण सन्मान करायचा. प्रफुल्ल पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर देखील राहिल्यात काटाई संघाचे. प्रफुल्ल पाटील या. मॅच जसे सुरू होईल ते जाऊया दुसऱ्या दाडी आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच बाळू पाटील. थँक्यू सो मच नितीन काळे आणि थँक्यू सो मच प्रसाद सर. सर्व रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2022 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बघूच्या स्क्रीनवरती आमचे सर्वांचा अभिमान, सन्मान, आमचा मान, आमचा श्वास, आमचं काळीज, सर्वांच्या लाडके व्यक्तिमत्व विनोददादा पाटील समेत काशीनाथदादा पाटील यांना बघू शकाल. तुषार पाटील पण स्क्रीनवरती बघू शकाल. स्वागत आहे दादा तुमचं या स्पर्धेमध्ये. इट इज वाईट. पहिला चेंडू मात्र वाईट असताना जीतनं जी फलंदाजी केली ना खरोखरच वाखाणण्याजोगी होती. मागच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले, 12 चेंडूमध्ये 36 धावा टोकल्या, 300च्या बॅटिंगचा धाबा उभारल्या आणि फार मोठी धावसंख्या मैदानावरती उभा करण्यात आली. ओ ग्रेट डिलिव्हरी. टप्पापर्यंत चेंडू खाली राहिलाय. स्ट्रॉंग अपील केलं पंचाकडे, मात्र गोलंदाजाचं कोणतेही अपील नाहीये. त्याला तुमच्या अपीलला जास्त किंमत दिली जाणार नाहीये. डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू वाईट, नंतर मात्र डॉट पाहायला मिळते. वाकलन संघ मागच्या वर्षी चॅम्पियन संघ आहे. सुरुवात मध्ये डगमलीत झाली, केतन लवकर बाद झाला, मध्ये संघाला सावरला आणि 66 धावा तब्बल कुठल्यात. फायटिंग टोटल असणारे मैदानावरती. ओव्हर द विकेट. ओ ग्रेट शॉट. बॅक टू बॉलला जाऊन फक्त एक्झिक्यूट करत असताना लॉंगॉन सहज चेंडूला पिकअप करत असताना एकच धाव धाफलकावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज तुम्हाला पाहायला मिळते.
वातावरण आज मात्र थोडंसं वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं, ढगाळ वातावरण आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत आज मात्र आपण श्रद्धांजली चषक 2022 ला आज आपण मात्र निरोप देणार आहोत. सायकलला फलंदाज डावखरा येत असताना मनोज देवकरला आपण पाहतोय. मनोज देवकर एक चांगला फलंदाज आहे. मागच्या काही वर्षामध्ये त्याने जे एंटरटेनमेंट केलंय, मोठी देसाई संघात जे कार्य केले ते खूप महत्त्वाचं आहे. खूप चांगल्या फॉर्म मध्ये चांगले चेंडू फटक्यानं एक्झिक्युट करणं, लॉंगाच्या डोक्यावर मोठे फटके खेळणे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. ऑफसाईडला देखील तो तेवढ्याच ताकदीनं खेळतोय. बघायचं महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. लेफ्ट हँड राऊंड विकेट, क्लीन बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, ऑन साइडला खेळाच्या राधामध्ये बीट झालाय. फलंदाज बाद, पहिला दे धक्का. एक मिनिट जेव्हा एक धक्का दिला मैदानावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावाल्या त्या फक्त 2 धावा आपण पाहतोय. एज लागते. सदस्यक्षक तिथे पोहोचत असताना शॉर्ट पॉइंटला याच फलंदाज बाद. दुसरा धक्का दिला प्रदीप चेंडूकाले. आणखी एक दे धक्का मोठी देसाई संघाला. एक मिनिट मच्छिंद्र सर, बघा प्रेक्षकांना मी नम्रतेची विनंती करतो, कळकळीची विनंती करतोय. आपण जे आमचे जे पारितोषिक आहे ना त्या टेबलांवरती आपण बसू नका प्लीज. जरा सहकार्य करा मित्रांनो. आम्ही समजू शकता तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत, पण तुम्ही थोडंसं लक्ष द्या कुठे बसल्यात आणि तुमच्या मागे काय आहे. तर या स्पर्धेचं आपण म्हटलं तर बक्षीस आहे तुमच्या पाठीमागे आणि ती गाडी देखील सातत्याने हालते. थोडंसं आपण तिथून उठा. तर या पण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया जीतचं, कारण या स्पर्धेमध्ये तब्बल त्यानं 15 विकेट्स प्राप्त केल्यात. जबरदस्त कामगिरी. 100 धावा देखील पूर्ण केल्यात आणि 15 विकेट देखील बाद केल्यात. व्हॉट अ ट्रेमेंडस परफॉर्मन्स. जबरदस्त. जीत नावामध्ये जीत आणि 1 नंबरची जर्सी. 1 नंबरचा खेळू उठाला मैदानावरती. एज लागते. अजून एक धक्का. हॅट्रिक प्राप्त केली. 16वा धक्का दिला मैदानावरती. जबरदस्त. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज की शाम जीत के नाम. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आजही तीच दहशत इथे दाखवत असताना या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक प्राप्त करताना पहिली हॅट्रिक आपण पाहिली सुरेंद्र लोखंडे यांनी पहिली हॅट्रिक प्राप्त केली होती आणि दुसरी हॅट्रिक प्राप्त करत असताना मोठी देसाई संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की मागच्या वर्षी देखील चांगली कामगिरी झाली होती. मागच्या वर्षी चॅम्पियन संघ त्यांच्या समेत खेळत असताना मोठी देसाई थोडीशी सुरुवात डगमलीत झाली मैदानावरती. तर सर एक मिनिट थांबवतोय. तर या हॅट्रिकसाठी जुन्या डोंबिवलीचे पिंट्या पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जीत भोईरसाठी. ओव्हर टू मच्छिंद्र सर. प्रतीकाला प्रेम लवकर बाद झाला. आकाश देखील शून्यावरती बाद झालाय. मनोज देखील बाद झालाय. लगातार 3 फलंदाज बाद झालेत. आता 5व्या क्रमांकाचा फलंदाज टाकरेला येत असताना ब्युटिफुल बॉलिंग तेवढं चांगलं एक्झिक्युशन. पुढे सलगला केतन. स्वतःवरती थोडासा नाराज झालाय. ज्या केतननं अक्षरशः गोव्याची स्पर्धा गाजवली, सांगेम प्रीमियर लीग मध्ये 164 धावा कुठून त्या स्पर्धेमध्ये 18वी बाईक स्थापन प्रस्थापित केली, तो मात्र केतन थोडासा नाराज झालाय. हार्ड लक फुल टच चेंडू एक्झिक्युशन थोडंसं कमी पडलं. ताकदीचा कमी वापर. केतन फार वेगान आला होता, मात्र चेंडू त्याच्या हाताला ब्रश झाला आणि झेल मात्र ड्रॉप होतोय. थोडासा नाराज होत असताना व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी केली मैदानावरती. पहिल्या P1च्या षटकामध्ये 3 धक्के देत फक्त 3च धाबा दिल्या. त्या बॅलन्स बॉलिंग अटॅक फ्रॉम द जीत भोईर. अप्रतिम. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. मंचावरती आपण बघू शकाल आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपला श्वास, आपला अभिमान, कल्याण ग्रामीण क्रिकेटचे अश्विनचे अध्यक्ष सन्मान्य कल्याण डोंबिवलीचे आमचे विनोददादा पाटील, त्यांच्या समेत माजी सरपंच उपसरपंच सन्मान्य काशीनाथदादा पाटील देखील या सामन्याचा आनंद घेतात. प्रफुल्ल पाटील देखील आहेत. या सर्वांचं आपण स्वागत करूया. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. एका षटकाची सांगता झाली. 3 धाबा 3 गड्याच्या मोबदल्या होते. थोडीशी दयनीय अवस्था आपण पाहतो. इमोशनल स्टार्ट मोठी देसाई संघाला. बघायचं कोणता फलंदाज या संघाला सावरेल. या 3 धक्क्यातनं कधी संघ सावरेल, कधी धावा होतील, कधी सामना चुरस निर्माण करेल, हे मात्र प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. दुसऱ्या षटकाला सुरुवात. वेगवान गोलंदाज किरणचा चेंडू मात्र ओव्हरपिच चेंडू जज करत असताना याच फलंदाज बाद.
अजून एक धक्का दिलाय, धक्का क्रमांक 4 केतनला मिळतोय पहिलं यश. कमी पडली, एलिव्हेशन व्यवस्थित मिळालं नाहीये आणि खूप सुंदर झेल टिपत असताना फलंदाज बाद. 4था धक्का दिलाय. धक्क्या मागणे धक्का. मागच्या वर्षीच आपण का चॅम्पियन आहेत. मागच्या काही वर्षामध्ये कल्याण असो, डोंबिवली असो, रायगड असो, ठाणा असो, भिवंडी असो, बदलापूर असो, अंबरनाथ असो, अशा प्रत्येक विभागामध्ये आपली छाप सोडली ती वाकलन संघानं. अत्यंत घातक संघ, कारण या संघामध्ये फलंदाजी 9व्या क्रमांकावरती आहे, त्यामुळे अत्यंत घातक संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मागच्या वर्षी चॅम्पियन संघ यावर्षी देखील चांगली कामगिरी करत असताना व्हेरी गुड परफॉर्मन्स. त्याचा चेंडू वेगवान चेंडू तेवढा ड्राईव्ह करत असता ऑपडाऊनच्या माध्यमातून बॅकफुटला जात असताना शॉर्ट बॅक क्लिपनं चेंडू खेळून काढला. थोडंसं फंबल होतंय. लॉंग ऑफला मात्र 2 धावा अंकित करत असताना पहिली दुहेरी धाव तुम्हाला प्राप्त करताना पाहायला मिळते. आतापर्यंत एकही वाईड नाहीये, एकही नो नाहीये, एकही लेग बाईज नाहीये, एकही बाईज नाहीये, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये आणि एकही ट्रिपल नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. केतन सज्ज होत असताना ग्रेट डिलिव्हरी. पंचाने सांगितले दॅट वॉज अ क्लिअरली आउटसाइड टू लेग स्टंप डिलिव्हरी. अपील बघा, मागचे 4 खेळाडू अपील करत असताना विकेट बिहाइंड मागे आपण बघू शकाल. बिहाइंड द विकेट खूप चांगला अपील मैदानावरती. ओ ग्रेट डिसिजन. इट वॉज अ क्लिअरली आउटसाइड टू ऑप्शन डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाजाकडे कोणताच ऑप्शन नाहीये. धावा नाहीयेत. 5 धावा 4 गणाच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गात असताना केतनचा चेंडू नाईस एक्झिक्यूट. खूप सुंदर फटका तुम्हाला सजवताना पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. तो पहिला दणदणीत चौकार. बॅकफुटला गेला, शॉटसाठी जागा बनवली, पाहायला गॅप शॉटचं सिलेक्शन केलं आणि आका 4थ्या क्रमांकाचा फलंदाज चौकार पहिला दाखवत असताना धावा कधी धावा दुसरे षटक मार्गस्थ असताना 9 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपण बघतो. दुसऱ्या सत्रामध्ये 67 धावांचा पाठलाग करताना मोठी देसाई संघ. ओ ग्रेट डिले तेवढे चांगले एक्झिक्यूट तुम्हाला पाहायला चेंडू रावत झालाय. लॉंग ऑफला सिद्धेच्या पुढे सरकलाय. फार वेगाने येत असताना फक्त एकच धाव. प्रेक्षकांना मात्र आज इकडे नगरी अक्षरशः नाव निघाले. प्रेक्षकांना ओसांडून वाहणारं मैदान. आज शेवटचा दिवस श्रद्धांजली चषकाला आपण आज मात्र निरोप देतोय. 6 दिवसा क्रिकेटचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात येतोय. 48 ग्रामीण संघाच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय आणि आज कोण हे चषक उचलणार याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. केतन पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओ एक्झिक्यूट केल्या चेंडूला मात्र ब्लॉक खालचा चेंडू तेवढ्या चांगल्या चेंडूला एक्झिक्यूट करत असता पुन्हा तो षटक लॉंग ऑफवर येत असताना फक्त एकच धाव. सिंगल डबलने मात्र षटकाची सांगता झाली. एक चौकार देखील आपण या षटकामध्ये पाहिलाय. एक गडी बाद होताना देखील पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा 3 गडी बाद होते. या षटकामध्ये आल्या त्या धावा 7, 10 धावा 4 गडी बाद. तर या डीजे 1 मिनिट थांबवते. आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आमचा मान, आमचा अभिमान, आमचा श्वास, आमचा काळीज सन्मान्य विनोददादा पाटील या स्पर्धेतनं निरोप घेताना, समेत काशीनाथदादा पाटील देखील आमचा निरोप घेताना या स्पर्धेचा. धन्यवाद विनोद दादा, आपण आलात, या स्पर्धेत शोभा वाढवलेत आणि आपण मोटिवेशन दिलं खेळून, त्याबद्दल तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतोय. बघू शकाल विनोद दादांना आपला मान, आपला अभिमान, आपला श्वास, आपलं काळीज कल्याण डोंबिवलीला प्रचंड शिस्त लावून दिले आणि कल्याण डोंबिवलीची शिस्तेची चर्चा संपूर्ण भारतामध्ये होते. ते आमचे विनोददादा पाटील आमच्या स्पर्धेतनं निरोप देताना. धन्यवाद विनोद दादा, काशीनाथ दादा, प्रफुल्ल दादा, सर्वांचं खूप खूप आभार आमच्या स्पर्धेतनं निरोप घेत असताना. 2 षटकाची सांगता होते. 11 धावा धापा कधी 4 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. 67 धावांचं लक्ष मैदानावरती. बघायचं सामन्यामध्ये किती चुरस निर्माण होणार. 2 षटकांची सांगता होते. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 56 धावांची गरज. जबरदस्त प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि आज गर्दीमध्ये श्रद्धांजली चषकाला आज मात्र आपण निरोप देणार आहोत. आभाळ भरलं होतं स्पर्धा सुरू होताना, आज मात्र डोळे ओले होतील या स्पर्धेला निरोप देताना. प्रचंड मेहनत. तुषार पाटील त्यांची टीम असेल, आमचे सर्वांचे लाडके जो मुकेश दादा पाटील, त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई पाटील यांच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहतोय. खूप सुंदर आयोजन, खूप सुंदर आयोजन. डॉट डिलिव्हरी प्रचंड प्रेशराईज केले मोठ्या देसाई संघाला. मुंबईमध्ये पाऊस पडतोय, तलोजाला देखील पाऊस पडतोय, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस नाही, कारण पावसाला माहिती आहे स्पर्धा संपली पाहिजे. ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. टप्पापांचा चेंडू खाली राहिला. गुडलेस स्पॉटवर चेंडूला खाली ठेवण्याची कला फक्त आपण पाहतोय. ते जीत नेहमीच चांगल्या रीती साधत असतोय. समय सूचकता त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतोय. डॉट डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग. 11 धावा 4 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. 30 षटक मार्गस्थ असताना
मोठी देसाई संघ मात्र धक्क्यात सावरता आले नाहीये. 3 लगातार धक्के दिले होते. जीत एकदा पुढे गेले 2 धाब्याचा मानस थोडासा फंबल होतोय. होकार नकार नंतर मात्र होकार येतोय आणि धावसंख्या पूर्ण करत असताना सिंगल डबलच्या माध्यमातून एकच चौकार आपण पाहिला आकाशच्या बॅटमधनं. दुसऱ्या षटकामध्ये केतनला त्याने मारला होता, पॉइंटला मारला होता, कव्हर पॉइंटला. त्यानंतर मात्र चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. 13 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. 15 चेंडू 54 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू मध्ये फक्त 13 धावा काढल्यात, 4 गडी बाद. अजूनही क्षमता आहे मोठी देसाई संघामध्ये, या धावा ते चेस करू शकतात. तर या दरम्यान विजय पाटील यांचं आगमन झालं. एक लेजंड क्रिकेटर वाडेकरच, त्याने विनंती या व्यासपीठावरती. हो, स्वागत आहे सर्वांचं. एकाच अक्षामध्ये केतन चेंडूला पिकअप करत असताना धाव होती फक्त एकच धाव. आता मात्र धावसंख्या पुढे सरकत असताना 14 धावा. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या वर्षी देखील आपला ताज वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि कसोशीने प्रयत्न करतोय मोठे देसाई संघ. खूप चांगला प्रयत्न केलाय त्याने मैदानावरती. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह, मात्र लॅक ऑफ पॉवर प्रत्यक्ष केतन जज करतोय. नो डाऊट या स्टेकान अजून एक धक्का दिलाय आणि 17वा विकेट प्राप्त करतोय या स्पर्धेमध्ये. आज की शाम जीत के नाम, नो डाऊट. सातत्य आपण पाहतोय. 5 गडी बाद आतापर्यंत झाल्या. 14 धावा फक्त धावफलकावरती. 30 षटक मार्ग असताना 67 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. 13 चेंडू आणि 53 धावांची अजून देखील गरज आहे. खूप सामना क्लोज आहे, मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होत नाहीये. ओ ग्रेट डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना धाव घेण्याचा मानस आणि त्यामध्ये धाडस आणि मध्ये धाव कंप्लीट करत असताना षटकाची व्यवस्थितरित्या सांगता होत असताना पहिल्या षटकामध्ये त्याला दिल्या फक्त 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 7 धावा. 2 षटकामध्ये 10 धावा होत्या आणि या षटकामध्ये 5 धावा आल्यात. म्हणजे जीतचं विश्लेषण 2 षटकं 8 धावा आणि त्यांनी गडी बाद केलेत आतापर्यंत. या षटकामध्ये या 17 मध्ये ते 4 गडी बाद केलेत त्यानं. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स. 17 गडी त्याने बाद केलेत. यस नितीन, चला सामना सुरू करायचा लवकर. वाकलन संघ काही करा थोडीशी. 12 चेंडू आणि 52 धावा. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर. Cold wind is blowing now, rushing and cheering crowd, plenty of flag, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. You are watching Tribute Trophy 2022. 48 teams have participated in this tournament, and who is going to be champion? You will get answer shortly. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Tribute Trophy 2022. Welcome everyone. Very good evening to all of you present here. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 52 धावांची गरज. सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलं. अजूनही मोठी देसाई संघाकडे वेळ आहे. या षटकामध्ये जास्तीत धावा कुठल्या तर मात्र सामन्याला गती येऊ शकते. बोलायचे परिवर्तन उद्देश. टायकलला फलंदाज. ग्रेट डिलिव्हरी. यामध्ये विशाल स्ट्रायकरला क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न कोणत्या फुटवर नाहीये. फलंदाजा डॉट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला सर्वस्व वर्चस्व निर्माण केल्या मध्ये सर्वस्व पानाला लावलंय. 11 चेंडू आणि 52 धावांची गरज. सामन्यात एकवेळेच्या सातत्याने बदलत गेला. मोठी देसाई संघाला पहिल्या षटकामध्ये 3 धक्के दिले. त्या धक्क्यातनं सावरता आलं नाही या संघाला. वाकलन गावामध्ये पाऊस पडतोय, मात्र इथे पाऊस पडतोय षटकारांचा. यस दॅट्स अ 6. बऱ्याच काळानंतर आपला षटकार पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये उंचापर्यंत घेण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र मोठी देसाई संघ. सदुसष्ट धावांची गरज असताना 46 धावफलकावरती अजूनही 21 धावसंख्या आणि 46 धावांची अजूनही गरज आहे धावफलकावरती. 10 चेंडू आणि 46 धावांची गरज. ओ याने मात्र फटका फक्त पुलच्या माध्यमातून शॉर्ट पुलच्या मध्ये खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंगरला. केतन मध्ये चेंडूशी खेळत असताना एकच धावफलकावरती. केतनची दहशत आहे मैदानावरती. त्याच्याकडे चेंडू गेल्यानंतर कोणीही फलंदाज दुसरी धावण्याची हिंमत करत नाहीये आणि ते दाखवत असताना खेळत बसलाय. चेंडूची हरकत नाहीये कारण दबाव नाही त्यांच्यावरती. 9 चेंडू 45 धावा. मोठी देसाई संघाकडे सामना थोडासा दुरावा निर्माण करतोय. फलंदाजीमध्ये सातत्य नाहीये. लेफ्टवरती विकेट कट केला. शेवटच्या मोमेंटला चेंडू फक्त टॅप केलाय. निराशजनक तुम्हाला पाहायला मिळतात फलंदाज. दे आर नॉट लुकिंग अ पॉझिटिव्ह त्यांचा ॲटिट्यूड दिसत नाहीये. बॉडी लँग्वेज नाहीये. खांदे पडलेत, झुकलेत कारण सातत्याने धक्के दिलेत मोठी देसाई संघाला. त्या धक्क्यातनं मोठी देसाई संघ सावरू शकला नाहीये. एक मोठ्या फलंदाजीची गरज होती, एका भागीदारीची गरज होती. ती भागीदारी होऊ दिली नाहीये आणि त्यामुळे सामना या रिव्हर्सच्या माध्यमातून ब्युटिफुल शॉट. व्हॉट अ एक्झिक्युशन. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र
थर्ड मॅच रिझन मध्ये चौकारासाठी दुसरा चौकार या सत्रातील षटकाची सांगता होते. गुड बॉलिंग. पुलटा चेंडू बघा कशा रीतीने एक्झिक्यूट केला. खूप चांगला बॅलन्स बॉडीचे ठेवत असताना कॉन्फिडन्स देखील खूप चांगला पाहायला मिळाला. ब्युटिफुल कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. खूप चांगला शॉट बनवला आणि चौकार मात्र इथे येत असताना 26 धाबा आतापर्यंत धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू 41 धाबांची गरज. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट. मॅक्झिमम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय आउट ऑफ द पार मिड विकेटच्या डोक्यावरनं. दॅट्स अ 6. करायला विसरणारे काय जितेशनं फलंदाजी केली मैदानावरती. एक चौकार एक षटकार दाखवत असताना धावसेकाला उभारी देतोय. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चला टॉससाठी लगेच आपण आमंत्रित करूया कारण भरपूर ठिकाणी पाऊस पडतोय. वाकलन गावात देखील पाऊस पडतोय. तळोजाला पाऊस पडतोय. मुंबईमध्ये पनवेलमध्ये पाऊस पडतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र पाऊस पडत नाहीये. चांगली गोष्ट आपल्यासाठी. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा साक्षीदार बनायचे त्यांना. हिचं मी खरोखरच कौतुक करेन. फलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली. जितेश पाटील 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज आतापर्यंत एक चौकार एक षटकार एक डबल आणि एक 2 सिंगलच्या माध्यमातून खूप चांगली धावसेका करत असताना 14 धावा उभारल्यात. पहिला चेंडू मॅग्निफिसंट स्ट्रोक. ताकदीचा प्रचंड वापर. केतनच्या चेंडू हाताला ब्रश होऊन सीमा पलीकडे दणदणी षटकार. करू शकते दाखवून दिले मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 29 धावांची. विशाल सायकरेला यायला मात्र अजून एक मोठा फटका. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये 6 धावांसाठी. प्रेक्षकांसाठी मात्र ऐवा कॅसाठी ते झुंबड आपण बघू शकाल. आणि या 6 धाबा धापलकावरती सामना आम्ही जिंकू शकतोय. डगआउट मध्ये टाळ्यांचा वर्षाव झालाय. ऐकू शकाल आपल्या कानावरती ते स्वर टाळ्यांचे गुदमरले आहेत. त्यामुळे दुमदुमले ते स्वर. आता सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो हा संघ. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज असणार आहे 23 धावांची. बघायचे विशालने जरा कारनामा केला ना तर प्रेक्षक कधी विसरू शकणार नाहीत या विशालला मैदानावरती. गोलंदाजीमध्ये गोलंदाज ऋषी भोईरला आपण बघतोय. ऋषी भोईर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तो मात्र गोलंदाजी करत असताना मागच्या 2 चेंडू 2 विशालला मात्र षटकार मारले आहेत आणि अगोदर त्याच्या चौकार षटकार आपण पाहिलं होतं जितेशच्या माध्यमातून. मागच्या काही चेंडूमध्ये फार धाबा आल्यात. वेगानं धाबा आल्यात. ओ लावली डिलिव्हरी. एकच चेंडू त्याला निर्धाव फेकायचा होता आणि फलंदाजाला बीट करायचं होतं आणि सामन्यावरती मात्र वर्चस्व निर्माण करायचं होतं आणि एक्झॅक्टली तेच केलंय. आता मात्र 3 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. इज इट पॉसिबल इन द पेपर? नॉट पॉसिबल इन द पेपर. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 18 धावा येतील मात्र 22 होणार नाहीयेत. त्यामुळे 90% सामना आपण मागच्या वर्षी चॅम्पियन संघ आपण पाहतोय तो वाकलन संघाला पुढे आगेकूच करत असताना आणि वाडेकर संघ सज्ज आहे. बघायचं त्यांच्या समोर कोणता संघ येणार या नंतरच्या 3 चेंडूमध्ये. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राव. मॅग्निफिसंट स्ट्रोक. आउट ऑफ पार. थोडासा चुकलाय चेंडू आणि 6 धावांसाठी. जर हिट झाला असता बॅनरला तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतात रामदास पाटील साहेब एक हसमुख चेहरा आणि त्याच्या बॅनरला जर एक हिट झाला असता जितेशला 15,000 रुपये कॅश प्राइज मिळालं असतं. 2 चेंडू आणि 16 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आणलाय बघा. 13 चेंडू मध्ये 53 धावांची गरज होती. 12 चेंडू 52 धावा. 11 चेंडू 52 धावा. 10 चेंडू 46 धावा. 9 चेंडू आपण पाहिले 6 चेंडू 35 धावा. 5 चेंडू 29 धावा. सामना फार क्लोज आहे. चेंडूला सोडून दिलाय या सिडीज वाईट. 6 चेंडू 35 धावा. 5 चेंडू 29 धावा. 4 चेंडू 23 धावा आणि नंतर 3 चेंडू आपण पाहिले 21 धावा. 2 चेंडू 16 धावा. आता मात्र 2 चेंडू 15 धावा. खूप चांगल्या धावा आल्यात मात्र उशिरा आल्यात. मोठी देसाईचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. खूप मोठ्या बलाढ्य संघासमोर त्यांची लढत आहे. तो संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे आणि खूप ताकद लावली. लेफ्ट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. टॉप आहे स्वतः गोलंदाज ऋषी चेंडू खाली याच बॅकअप देत असताना आणि फलंदाज बाद. जीतची केली संपुष्टात. 20 धावा टोकल्यात त्यानं 10 चेंडूचा सामना करत 200च्या बॅटिंग साठी धावा उभारल्यात. खूप चांगली फलंदाजी केली मध्यक्रमामध्ये. त्याचं मी कौतुक करायला निश्चित विसरणार नाहीये. व्हेरी गुड बॅटिंग जीत. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स नो डाऊट. आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. 52 धावा लागल्यात धावफलकावरती. ऋषीची खूप चांगलं कमबॅक नंतरच्या मागच्या चेंडूवरती. ऑन साइडला पुलच्या माध्यमातून शॉर्ट ऑफ पुलच्या माध्यमातून आणि धाव कंप्लीट करत असताना एकच हा सामना 14 धावांना गमावा लागलाय तो मात्र मोठी देसाई संघाला. खूप चांगली फाईट केली. सुरुवात चांगली झाली असती ना तर सामना फाईट झाला असता
मात्र सुरुवात डगमगली झाली. पहिल्याच षटकामध्ये 3 धक्के दिले. त्या धक्क्यातनं उशीर लागला या संघाला सावरायला आणि 14 धावांना विजय प्राप्त करतोय. यावेळी मात्र हर्ष इलेव्हन वाकलन संघ हार्दिक अभिनंदन. 8 लाख मोठी देसाई संघ खूप चांगली फाईट केली आपण. तर कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. स्वागत आहे. यस ओव्हर आउट टू कॉमेंट्री बाळू टॉस करूया आपण. उशीर होतोय. मॅन ऑफ द मॅचची आपण घोषणा करूया. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो जीतला नो डाऊट